राम राम मंडळी. एक असा माणूस ज्याने जेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तेव्हा हजार गाड्यांचा तोफा घेऊन आला होता. एक असा माणूस जो गोपीनाथ मुंडेंसोबत शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिला. एक असा माणूस ज्याला पाहून वाल्मिक कराडची देखील टार फाटायची. तो माणूस म्हणजे बबन गित्ते. आणि ही गोष्ट आहे वाल्मिक कराड आणि बबन गित्ते यांच्या दुश्मनीची. एक जण पायात कधीच चप्पल घालत नाही आणि एक जण आपले दाढी आणि केस कधीच कापत नाही. एक जण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात गजाआड आहे आणि एक जण मरळवाडीचे सरपंच बापूसाहेब आंधळे यांच्या हत्या प्रकरणात फरार आहे. एकेकाळी एकमेकांचे खास मित्र असलेले बबन गित्ते आणि वाल्मिक कराड एकमेकांचे जाणी दुश्मन कसे झाले? काही दिवस सोबतच काम करणारे बबन गित्ते आणि वाल्मिक कराड आता एकमेकांच्या जीवावरती उठलेत. काय धक्कादायक कहाणी आहे या दोघांच्या दुश्मनी मागची, चला जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी, बोला अभिमानानं. वाल्मिक कराड साहेबांच्या दहशतीचे किस्से अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत आणि आता पूर्ण महाराष्ट्रावर प्रसिद्ध झालेत. खंडणी, अपहरण, हत्या, धमकी अशा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे वाल्मिक कराडवरती बीडमधल्या वेगवेगळ्या पोलीस चौक्यांमध्ये ऑलरेडी दाखल आहेत. परंतु महाराष्ट्राचे थोर अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांच्या वरद हस्तामुळे वाल्मिक कराडवरती या अगोदर काही कारवाई करण्याची हिंमत पोलीस प्रशासनाला याआधी कधीच झाली नाही. त्यामुळेच वाल्मिक कराडला कधीच पोलीस प्रशासनाची भीती वाटली नाही. परंतु बबन गित्ते हा एकमेव माणूस होता ज्याला पाहून वाल्मिक कराडही घाबरायचा. बबन गित्ते याने स्वतःचा दबदबा परळीमध्ये बनवला होता. बबन गित्ते हा गोपीनाथ मुंडे साहेबांचा एक खास माणूस होता. बबन गित्तेचे चुलते दिवंगत नेते अण्णाभाऊ गित्ते हे एकेकाळी आमदार देखील राहिले होते. गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या भगवान सेनेच्या माध्यमातून बबन गित्ते यांनी काम करायला चालू केले. लोकांचं संघटन करण्यामध्ये, भाषण देण्यामध्ये बबन गित्ते माहीर होता आणि याच कारणांमुळे गोपीनाथ मुंडे साहेबांनी बबन गित्तेला मोठमोठ्या जबाबदाऱ्या द्यायला चालू केलं होतं. जेव्हा गोपीनाथ मुंडे दौऱ्यावरती असायचे त्यावेळेस मुंडेंच्या मागे बबन गित्तेच परळीमध्ये त्यांचं सगळं काम पाहायचा. पुढे बबन गित्ते याने जनक्रांती नावाची स्वतःची एक वेगळी संघटना चालू केली. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बबन गित्ते यांनी पंकजा मुंडेंना पाठिंबा दिला. पंकजा मुंडे यांचं नेतृत्व मान्य नसतानाही केवळ मुंडे साहेबांची कन्या म्हणून बबन गित्ते यांनी पंकजासोबत राजकारण केलं. पुढे 2014ला बबन गित्तेने पंकजाला आमदार बनवण्यासाठी जोरदार काम केलं आणि पंकजा मुंडे आमदार म्हणून निवडूनही आल्या आणि पुढे मंत्री झाल्या. परंतु पुढे पंकजा मुंडे सोबत काम करताना पंकजा मुंडे आणि बबन गित्ते यांच्यामध्ये वाद झाला आणि बबन गित्तेने धनंजय मुंडेला पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील बबन गित्तेला एक पद दिलं. धनंजय मुंडेला पाठिंबा दिल्यामुळे वाल्मिक कराड आणि बबन गित्ते दोघेही सोबत धनंजय मुंडेसाठी काम करू लागले. 2019 मध्ये बबन गित्ते याने धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी जोर लावला आणि धनंजय मुंडे 1,40,000 मतांनी निवडून येऊन आमदार झाले आणि पुढे मंत्रीही झाले. 2014ला मी पंकजा मुंडेला पाठिंबा दिला, त्यावेळेस पंकजा मुंडे मंत्री झाल्या. 2019ला मी धनंजय मुंडेला पाठिंबा दिला, तेव्हा हा देखील मंत्री झाला. असं बबन गित्ते याने खूप वेळा त्याच्या भाषणातून सांगितलंय. धनंजय मुंडे सोबत असताना गित्तेनं पंचायत समितीची निवडणूक देखील लढवली आणि धनंजय मुंडे यांच्या पाठिंब्यानं बबन गित्ते यांच्या पत्नी उर्मिला गित्ते पंचायत समितीच्या सभापती म्हणून निवडून आल्या. इथपर्यंत सगळं ठीक चाललं होतं. मग बबन गित्ते आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये फिसकटलं कुठं? त्याचं झालं असं की पंचायत समितीच्या सदस्यांनी बबन गित्तेवरती काही धक्कादायक आरोप केले. पत्नी सभापती असताना देखील बबन गित्तेच पंचायत समितीचे काही कामं पाहतोय, त्यासोबतच त्याच्यावरती भ्रष्टाचाराचाही आरोप झाला. पुढे काम करण्यात त्याच्यावरती मर्यादा येऊ लागल्या. धनंजय मुंडे गटासोबत वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवरती अविश्वास ठराव मांडण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मिळून बबन गित्ते यांच्या पत्नीवरती अविश्वास ठराव मांडला आणि बबन गित्ते याच्या बायकोच्या हातून सभापतीपद निसटलं. इथेच वाल्मिक कराड आणि बबन गित्ते यांच्यामध्ये वादाची पहिली ठिणगी उडली. पत्नीचं सभापतीपद जाण्यामागे वाल्मिक कराडचा सगळ्यात जास्त हात आहे असा आरोप बबन गित्तेनं केला. या दरम्यान बबन गित्तेला एकदा तुरुंगवारीही करावी लागली. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळेच मला तुरुंगात जावं लागलं असा आरोप त्याने केला आणि इथेच त्याने शपथ घेतली की धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवणार आणि वाल्मिक कराड याची दहशत बीडमधून संपवणार आणि जोपर्यंत मी हे करणार नाही तोपर्यंत मी दाढीही काढणार नाही आणि केसही कापणार नाही, अशी शपथ बबन गित्ते यांनी घेतल्याचं सांगितलं जातं. यामुळेच टकाटक दाढी करणाऱ्या बबन गित्तेनं तुरुंगातून आल्यानंतर केसाला आणि दाढीला कात्री लावलीच नाही. दुसरीकडे बबन गित्ते याने धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्याचा आणि वाल्मिक कराडला ठार मारण्याची शपथ घेतल्याचं कळाल्यावरती वाल्मिक कराडनं देखील शपथ घेतली
जोपर्यंत बबन गीतेला संपवणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी देखील चर्चा आहे. याबाबत स्थानिक पत्रकारांनी खासगीमध्ये प्रश्न विचारल्यावरती वाल्मिक कराडनं वेगळीच कहाणी सांगितली. माझा मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. एकदा आम्ही तिरुपतीला गेलेलो असताना मुलाचा फोन आला. त्यावेळी त्याने सांगितलं की माझं सिलेक्शन थोडक्यात हुकलं आहे. आणि त्याच वेळी मी तिरुपतीच्या दारात चप्पल काढली आणि जोपर्यंत माझ्या मुलाला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही असा निर्धार मी केला. आणि माझ्या चप्पल न घालण्यामागे बबन गित्तेचा काही संबंध नाहीये असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. परंतु तरीही या दोघांच्या दुश्मनीबद्दल बीडच्या राजकारणामध्ये चर्चा नेहमीच चालू असते. परळीमध्ये बबन गित्ते धनंजय मुंडेला आव्हान देणार अशी चर्चा चालू असताना मरळवाडीचे सरपंच बापूसाहेब आंधळे यांच्या हत्येचं प्रकरण घडलं. तेव्हापासून बबन गित्ते फरार आहे आणि त्यामुळेच तो निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंना आव्हान देऊ शकला नाही आणि धनंजय मुंडे परळीमध्ये मोठ्या मतांनी विजयी झाले. आता काही लोक असंही म्हणतायत की बबन गित्ते याला अडकवण्याचं काम धनंजय मुंडे यांनीच केलं आणि त्याचा डायरेक्ट फायदा त्यांना निवडणुकीमध्ये झाला. या प्रकरणात काय खरं काय खोटं हा बबन गित्ते सांगू शकेल, जो की आता फरार आहे. याच्यामध्ये एक स्पष्ट होतं की राजकारणी आपलं राजकारण करत राहतात आणि या राजकारणामध्ये दोन निष्पाप सरपंचांचा जीव गेला, संतोष देशमुख आणि बापूसाहेब आंधळे. या सगळ्या प्रकरणावरती तुमचं काय मत आहे मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.